कथा न्याय अंतरीचा. ॲडव्होकेट गंधेंना आज सकाळचा चहा काही गोड लागत नव्हता. ते जरा बेचैन होते. खरं तर गेल्या 30 वर्षांपासूनचा त्यांचा वकिलीचा गाढा अभ्यास, व्यापक अनुभव होता. कितीतरी मोठमोठ्या केसेस त्यांनी समर्थपणे चालवल्या होत्या. आजच्या अशा छोट्याशा केससाठी त्यांची अस्वस्थता वाढायचं काहीच कारण नव्हतं. पण तरीही आज सकाळपासून ते विचारमग्न आणि गप्प होते. सकाळचं वर्तमानपत्रही न वाचता त्यांनी चहा संपवला. संगोपन अनाथाश्रमाशी ॲडव्होकेट गंधे बऱ्याच वर्षांपासून निगडीत होते. संस्थेच्या वकिली कामात ते नेहमीच सल्ला देत असत आणि नवोदित वकिलांकडून लहान मोठी कामंही करून घेत असत. आजच्या केससाठी मात्र संगोपनच्या कार्यकारी मंडळानं ॲडव्होकेट गंधेंनाच अपियर होण्यासाठी गळ घातली होती. संगोपन अनाथाश्रमाच्या पाळण्यात ओम नावाची चिठ्ठी हाताला बांधलेलं अवघ्या 7 दिवसांचं बाळ सापडलं तेव्हा वाटलंही नव्हतं की हे छोटंसं पोर इतकी मोठी खळबळ उडवून देईल. ओमला संगोपनमध्ये दाखल होऊन जेव्हा 3 महिन्यांपर्यंत कोणीही त्याच्या चौकशीला आलं नाही तेव्हा ओम दत्तक घेण्यास पात्र झाला. दत्तक यादीत त्याचा रीतसर समावेश झाला. आठवड्याभरातच हसऱ्या ओमला श्रीकांत आणि माधवी पुरोहितनं पसंत केलं. 3-4 आठवडे ते नियमितपणे संगोपनमध्ये येत असत. ओमला सांभाळायची, खेळवायची सवय करत असत. सर्व कागदपत्र, सह्या वगैरे झाल्या आणि ओमला श्रीकांत आणि माधवी पुरोहित यांनी कायदेशीर दत्तक घेतला. ओम घरात आला आणि पुरोहितांचं जगच बदलून गेलं. घरात चैतन्य सळसळू लागलं. घराला घर पण आलं आणि जेव्हा श्रीकांतच्या थांबलेल्या प्रमोशनच्या ऑर्डर्स आल्या तेव्हा तर हे सर्व ओमच्या पायगुणामुळेच घडलं असा विश्वास श्रीकांत माधवीला वाटू लागला. गेल्या 15 वर्षात नव्हते एवढ्या आनंदात, खुशीत आणि समाधानात श्रीकांत माधवी पुरोहित न्हावून गेले. संगोपनच्या कार्यालयात जेव्हा एक नवीन लग्न झालेलं जोडपं बिचकत आलं तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांना जरा आश्चर्यच वाटलं. कारण एवढा तरुण नवरा आणि हाताची मेहंदीही न पुसलेली नवी नवरी अनाथाश्रमाची पायरी कशी काय चढली? पुढचा आश्चर्याचा धक्का त्याहूनही मोठा होता. कारण त्यांनी म्हटलं की 5-6 महिन्यांपूर्वी ओम नावाची चिठ्ठी हाताला बांधलेला एक मुलगा संगोपनमध्ये दाखल झाला होता. त्याला दत्तक घ्यायचं आहे. आपल्या अनाथाश्रमात एक बाळ 5-6 महिन्यांपूर्वी दाखल झालं. त्याच्या हाताला ओम नावाची चिठ्ठी होती. हे सर्व या दोघांना कसं माहीत? पण ओम तर आधीच दत्तक दिला गेला होता. संगोपनचे कर्मचारी भांबावून गेले. त्यांनी ताबडतोब संगोपनच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण केलं. आता ओम अनाथाश्रमात नसल्यामुळे संगोपनमधली इतर मुलं दाखवण्याची त्यांनी तयारी दाखवली. पण ह्या दोघांना ओमच हवा होता. कारण तो त्यांचा मुलगा होता. ते दोघेही त्याचे जन्मदाते होते. ओमला परत आणणं शक्य नव्हतं. आलेले मेहता पती-पत्नी ओमच्या दत्तक मातापित्यांची नावं आणि पत्ता मागू लागले. कायद्यानं संगोपन ते देऊ शकत नव्हतं. पण मेहता काही एक ऐकायला तयार नव्हते. ॲडव्होकेट गंधेंनी प्रयत्नांची शिकस्त केली. मेहता दोघंही आधी बरीच गयावया करत होती. आम्ही त्यांना समजवतो, प्रयत्न करतो ओम परत मिळवण्याचा, ते म्हणू लागले. पण संगोपनच्या कार्यकारी मंडळांनी सरळ नकार दिला. मग त्यांनी ओमच्या बदल्यात लाखो रुपयांची देणगी संगोपनला देऊ केली. पण संगोपनचे कार्यकारी मंडळी बदलत नाही असं पाहिल्यावर सरळ कोर्टाचा मार्ग अवलंबू अशी धमकी देऊन मेहता पती-पत्नी निघून गेले. त्यानंतर 10च दिवसात संगोपन अनाथाश्रम व दत्तक मातापिता यांच्या विरुद्ध मेहतांनी कोर्टात केस टाकली. आज कोर्टात पहिली सुनावणी होती. संगोपनतर्फे ॲडव्होकेट गंधे तर मेहता स्वतःची केस लढणार होते. कोर्टात संगोपनचे कार्यकारी श्रीकांत आणि माधवी पुरोहित सर्वच हजर होते. माधवी अतिशय घाबरलेली वाटत होती. दर 5 मिनिटांनी ती न आलेला घाम पुसल्यासारखा करत होती. माधवी पुरोहित आणि सुधा मेहतानं एकमेकींना डोळ्याच्या कोपऱ्यातून बघून घेतलं.
जज साहेब आले आणि त्यांनी कामकाज सुरू केलं. प्रथम श्री मेहता बोलायला उभे राहिले. मिलॉर्ड, आमचा मुलगा ओम संगोपन्न. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. ॲडव्होकेट गंधे लगेच उठून बोलले. दत्तक दिलेला सदर मुलगा श्री व सौ मेहतांचा आहे किंवा नाही हे सिद्ध झालेलं नाही, तेव्हा मेहता सदर मुलाचा उल्लेख आमचा मुलगा म्हणून करू शकत नाहीत. ऑब्जेक्शन सस्टेंड. सॉरी मिलॉर्ड, पण ओम खरंच आमचा मुलगा आहे. त्याला सुधानं म्हणजे माझ्या पत्नीनं स्वतः संगोपनच्या पाळण्यात टाकलं आहे. तारीख आहे 25 जानेवारी 2001. मुलाच्या हाताला ओम नावाची चिठ्ठीही बांधलेली होती. त्याशिवाय आम्हाला कसं कळणार की नेमक्या त्याच दिवशी एका आठवड्याभराचा मुलगा संगोपनमध्ये दाखल झाला? मेहतांचा युक्तिवाद. संगोपनमध्ये कुठच्या दिवशी कोण दाखल झालं, त्याचं वय काय, वजन किती वगैरे सर्व तपशील रजिस्टरमध्ये त्याची नोंद होते. तिथून हा तपशील मिळवता येतो. त्यावरून सदर मुलगा मेहतांचा आहे हे कसं सिद्ध होणार? ॲडव्होकेट गंधे. मिलॉर्ड, हा मुलगा आमचाच आहे हे आम्ही सिद्ध करू शकतो. त्याकरताच मी आणि माझ्या पत्नीची DNA टेस्ट करवली आहे. हे त्याचे रिपोर्ट मी कोर्टात सादर करतो. ते तुम्ही ओमच्या DNA रिपोर्टशी जुळवून बघू शकता. मिलॉर्ड, खरंच ओम आमचाच मुलगा आहे आणि तो आम्हाला परत मिळावा. प्लीज सर, गिव्ह अस अ चान्स. मेहतांनी आवंढा गेला. कोर्टात सर्वत्र शांतता पसरली. आवाज होता तो फक्त वर फिरणाऱ्या पंख्याचा आणि हळूहळू मुसमुसणाऱ्या सुधा मेहताचा. आता ॲडव्होकेट गंधे उभे राहिले. मिलॉर्ड, 25 जानेवारी 2001ला संगोपनमध्ये जे मूल दाखल झालं ते मिस्टर मेहता म्हणतात त्याप्रमाणे 5 ते 6 दिवसांचं होतं. पण जेव्हा त्यानंतर जवळजवळ 4 आठवडे कोणीही त्या मुलाच्या चौकशीला व बघायलाही आलं नाही, तेव्हा ते मूल दत्तक देऊ शकणाऱ्या मुलांच्या यादीत सामील केलं गेलं. ते मूल एखाद्या दाम्पत्यास पसंत पडणं, कायद्यानं लागणारे कागदपत्र तयार करणं इत्यादी गोष्टी व्हायला 2 महिने लागले. त्यानंतरही आज 4 महिने उलटले. मिलॉर्ड, कोणते आईवडील आपल्या नवजात बाळाला असे 6-7 महिने वाऱ्यावर सोडतील? आणि जर तसं होत असेल तर नक्कीच त्या आईवडिलांना आपल्या मुलाची फिकीर, गरज वा माया नाही. असे आईवडील तर स्वतःला आईवडीलही म्हणून घेण्यास पात्र नाहीत. इतक्या महिन्यांनी आपल्या मुलाची आठवण येण्यात मेहतांचा वेगळाच हेतू असण्याची शक्यता आहे. ते मूल ज्या घरी देण्यात आलं आहे तिथे ते अतिशय उत्तमरित्या वाढत आहे. मुलाची तब्येत उत्तम आहे. आमचे कार्यकर्ते ह्याचा रिपोर्ट वारंवार घेतात. ते मूल आणि त्याचे दत्तक आईवडील एकमेकांना व्यवस्थित ॲडजस्ट झाले असताना आता मेहतांनी त्यांच्या संसाराची घडी विस्कटणं योग्य नाही. दत्तक घेणं वा दत्तक देणं म्हणजे काही पोरखे नव्हे. मिलॉर्ड, आयुष्यभराची कमिटमेंट असते ती. संगोपनमध्ये अजून बरीच बाळं आहेत जी चांगल्या घराच्या आणि प्रेमळ आईवडिलांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातील कोणतंही बाळ मेहता दाम्पत्य घेऊ शकतात. एक्झॅक्टली, मी हेच म्हणतो आहे. मेहता अचानक उठून म्हणाले. संगोपनमध्ये अजून बरीच बाळं आहेत. त्यापैकी कुठलंही बाळ ते जोडपं दत्तक घेऊ शकतं. मिलॉर्ड, आम्हाला आमचंच बाळ हवं आहे. ते आम्हाला द्यावं. प्लीज सर, ट्राय टू अंडरस्टँड. मिलॉर्ड, असा भावनिक युक्तिवाद कोर्टात चालत नाही. कायद्याची शिस्त, नियम आपण पाळणार नाही तर कोण पाळणार? आणि मिलॉर्ड, सर्वात महत्त्वाचं म्हणजे द हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट 1956च्या सेक्शन 15च्या अंतर्गत आपण असे व्हॅलिड ॲडॉप्शन रद्द करू शकत नाही. कायद्याला ते मंजूर नाही. मिलॉर्ड, एका बाईचा असा काळजाला भिडणारा आवाज ऐकून सगळेच दचकले. सुधा मेहता भरभर समोर येत होती. मिलॉर्ड, कायद्याला व्हॅलिड ॲडॉप्शन रद्द करणं मंजूर नसेल कदाचित, पण माझी पूर्ण कहाणी ऐकणं तर मंजूर आहे. सुधा मेहतांच्या आवाजात कंप होता, धार होती आणि जरबही होती. तुम्हाला जे सांगायचं आहे ते इथे येऊन सांगा.
सुधा विटनेस बॉक्समध्ये जाऊन उभी राहिली. यू मे प्रोसीड नाव, जज साहेब बोलले. सुधा मेहता बोलू लागली. मी सुधा पंडित. अहमदाबादमध्येच माझं लहानपण शिक्षण झालं. शिल्पा मेहता माझी मैत्रीण. तिच्या घरी माझं नेहमीच जाणं येणं. त्यामुळे तिच्या भावाशी शिशिरशी माझी ओळख होतीच. ओळख मैत्रीत बदलली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं ते आम्हा दोघांनाही कळलंच नाही. आम्ही लग्न करायचं ठरवलं, पण शिशिरच्या घरून आमच्या लग्नाला सक्त विरोध होता. कारण शिशिर होता मेहता अँड मेहता कंपनीचा एकुलता एक तरुण, हुशार आणि यशस्वी वारस. बड्या बड्या गुजराती व्यापाऱ्यांच्या मुलींचे रिश्ते त्याला येत होते. मी साध्या बँक ऑफिसरची मुलगी. चांगली जरी असले तरी शिशिरच्या आईला इतका सस्ता रिश्ता मंजूर नव्हता. पण आम्हा दोघांचा एकमेकांवर पूर्ण विश्वास होता. शिशिरनं मला लग्नाचं वचन दिलं. लग्नाच्या आणाभाक्या झाल्या आणि घडू नये तेच घडलं. आम्ही प्रेमाच्या सर्व सीमा ओलांडल्या. एकदा शिशिर कामानिमित्त मुंबईला गेलेला असताना माझ्या लक्षात आलं की मी शिशिरच्या बाळाची आई होणार आहे. बापरे, हे काय होऊन बसलं? आता काय करायचं? मी घाबरले. रात्री गुपचूप घरच्यांना कळू न देता मी शिशिरला फोन केला. त्याचा आवाज ऐकून मला रडू आलं. मी फोनवर काहीच बोलू शकत नव्हते. खूप घोटाळा झाला आहे. माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे शिशिर. ताबडतोब ये. मी जेमतेम एवढंच बोलले आणि फोन ठेवून दिला. शिशिर लगेच त्याच रात्री मुंबईहून निघाला. पण वाटेत त्याच्या कारचा भयानक अपघात झाला. पहाटे शिल्पाचा फोन आला. शिशिर दवाखान्यात ॲडमिट होता. मी धावत हॉस्पिटल गाठलं. शिशिर ICUमध्ये बेशुद्ध अवस्थेत होता. रे देवा, हे काय झालं? मी स्वतःला दोषी ठरवू लागले. का मी रात्री फोन केला? सकाळपर्यंत थांबले असते तर परिस्थिती बदलली असती थोडीच. माझ्याचमुळे हे झालं. 2-4 दिवस असेच गेले. मी 24 तास दवाखान्यातच बसून असे. माझी अस्वस्थता वाढत होती आणि शिशिर स्टेबल होत होता. पण तो शुद्धीवर मात्र आला नव्हता. केव्हा येईल तेही डॉक्टर सांगू शकत नव्हते. 2-4 दिवसांचे 2-4 आठवडे झाले. पुढे 2 महिनेही उलटून गेले. पण शिशिरच्या अवस्थेत काहीच सुधारणा नव्हती. मला काय करावं तेच कळेना. आता आईला तरी सर्व सांगण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. मी आईला विश्वासात घेतलं. तिला सर्व काही खरं खरं सांगितलं. आई पण घाबरली. आम्ही डॉक्टरांकडे गेलो. पण आता बराच उशीर झालेला होता. काही वेडवाकडं केल्यास माझ्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. बाळ होऊ देण्याशिवाय दुसरा उपायच नव्हता. आम्ही मध्यमवर्गीय लोक. वाटेल ते करून त्यातून सही सलामत सुटणाऱ्यातले नाही. काय करावं हा प्रश्नच होता. पण काहीही झालं तरी आता अहमदाबादमध्ये राहणं शक्यच नव्हतं. आईनं दूर नागपूरला तिच्या डॉक्टर मैत्रिणीशी संपर्क केला. तिने तिच्याकडे बोलवून घेतलं. आम्ही नागपूरला जाऊन माझी सुटका करायची आणि मग परत यायचं असं ठरलं. मी कबूल झाले. ती माझी पहिली चूक झाली. आम्ही नागपूरला आलो. 20 जानेवारीला बाळानं जन्म घेतला. 5च दिवसांनी बाळाला अनाथाश्रमात सोडायचं असं आईनं सुचवलं. माझ्या छातीत धस्स झालं. पायाखालची जमीनच सरकते आहे असं वाटलं. हे माझ्या आईकडून अपेक्षित नव्हतं. मी रडले, भेकले, पाया पडले आणि खूप खूप विनवण्या केल्या. पण उपयोग झाला नाही. आई दे व डॉक्टर मावशीनं हाच बेत आखला होता. फक्त मला आत्ता सांगितला होता. आई आणि डॉक्टर मावशी दोघीही या बेतावर ठाम होत्या. माझ्याजवळ काहीही पर्याय नव्हता. शेवटी मी कबूल झाले. ही माझी दुसरी चूक झाली. आई जे जे सांगत होती ते मी यंत्रवत करत होते. विचार करण्याची क्षमताच गेली होती माझी. मी आईच्या नकळत बाळाच्या हाताला ओम अशी चिठ्ठी बांधली. विचार हाच होता की शिशिर शुद्धीवर आल्याबरोबर त्याला सर्व हकीकत सांगून इथे येऊन ओमला परत घेऊन जायचं.
शिशिरवर माझा पूर्ण विश्वास होता. त्याला कळल्याबरोबर तो लगेच बाळाला घेऊन येईल ही खात्रीही होती. ठरल्याप्रमाणे संगोपन नावाच्या अनाथाश्रमात ओमला सोडून आम्ही अहमदाबादला परतलो. सुधाला पुढे बोलवेना. तिचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. जणू त्या हृदयद्रावक प्रसंगातून ती पुन्हा जात होती. तिनं कसं बसं स्वतःला सावरलं व पुढे बोलू लागली. 26 जानेवारीला आम्ही अहमदाबादला पोचलो तर तिथे हाहाकार उडालेला. खूप मोठा भूकंप झालेला. घरदारं पडलेली, हजारो लाखो लोक दगावलेले. आम्ही कसे बसे घरी पोचलो. सुदैवानं आमच्या घराचं फारसं नुकसान झालं नव्हतं. घरचे लोकही वाचले होते. दुसऱ्याच क्षणी मला शिशिरची आठवण आली. मी धावत आधी त्याचं घर गाठलं. घर कुठे? तिथे काहीच नव्हतं. पूर्ण इमारत कोसळलेली, अनेक लोक खाली दबलेले. रेस्क्यूचं काम चालू होतं. मी सैरा वैरा शिशिरच्या हॉस्पिटलमध्ये, त्याच्या ICU वॉर्डमध्ये पोचले. हॉस्पिटल वाचलं होतं आणि शिशिर तो तसाच अजूनही त्याच स्थितीत होता. खरं सांगते जज साहेब, शिशिरला तशा अवस्थेत बघून सुद्धा माझा जीव भांड्यात पडला. माझ्या मनात विचार आला, थँक गॉड, शिशिर अजून बेशुद्ध आहे आणि दवाखान्यातच आहे, त्यामुळे सेफ तर आहे. मी शिशिरच्या घरच्यांचा शोध घेत 2 दिवस फिरले. एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये. शेवटी एका हॉस्पिटलमध्ये त्याचे आईवडील, शिल्पा सर्व सापडले, पण पूर्णपणे बँडेजमध्ये. मी मेहतांच्या सेवेत रुजू झाले. मी सतत चौघांच्या जवळ आलटून पालटून राहत असे. माझी सेवा करणं पाहून शिशिरच्या आईवडिलांना माझी दया येई. ते माझ्याकडे वेगळ्या नजरेनं बघू लागले होते. माझ्याबद्दल त्यांना प्रेम वाटू लागलं असावं, ते मलाही जाणवत होतं. शिशिरची आई माझा हात धरून सारखी रडत असे. 8-10 दिवसात शिल्पा, तिचे आईवडील सुधारू लागले. शहर सावरू लागलं. पण शिशिर अजूनही बेशुद्धच होता. अजून 4-5 आठवडे गेले. शहर झपाट्यानं पूर्ववत होऊ लागलं. शिल्पा, तिचे आईवडील पूर्ण बरे झाले, पण शिशिर त्याच अवस्थेत होता. त्याची मृत्यूशी झुंज चालूच होती. माझी मानसिक ओढाताण होत होती, पण मी कुणाजवळच बोलू शकत नव्हते. माझ्या बाळाबद्दल मेहतांना काहीही माहीत नव्हतं. माझं बाळ दूर होतं. कसं होतं मला माहीत नव्हतं. शिशिर समोर होता, पण बेशुद्ध होता. माझी विचित्र कुचंबणा झाली होती. देवालाच शेवटी माझी कणव आली असावी. एक आशेचा किरण दिसू लागला. शिशिरनं शरीराची हालचाल सुरू केली. तो 10 महिन्यांनंतर हळूहळू शुद्धीवर येऊ लागला. शिशिर हिंडू फिरू लागला, चालू बोलू लागला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या स्मरणशक्तीवर त्याचा काहीही वाईट परिणाम झाला नव्हता. पण त्याची स्थिती अतिशय नाजूक होती. कोणताही मानसिक धक्का तो सहन करू शकणार नव्हता. त्यामुळे शुद्धीवर आल्यावर देखील मी त्याला लगेच माझी हकीकत सांगू शकत नव्हते. देव माझी सत्वपरीक्षाच पाहत होता जणू. शिशिरला पूर्ण व्हायला आणखीन 2 महिने लागले. त्यानंतर पहिली संधी पाहून मी त्याला माझी कहाणी सांगितली. ओमला आणायला आम्ही तात्काळ येणार होतो, पण आमचं लग्न न झाल्यामुळे कदाचित ओमला आम्हाला दत्तक घ्यायला त्रास होईल असं वाटून आम्ही लग्न करायचं ठरवलं. बदललेल्या परिस्थितीत मेहतांकडून आमच्या लग्नाला आता काहीच विरोध नव्हता. लग्नानंतर त्याच दिवशी आम्ही नागपूर गाठलं. बस, मला एवढंच सांगायचं आहे, मी त्यावेळेस आईचं का ऐकलं, बाळाची इतर सोय का नाही केली, या कुठल्याही प्रश्नाचं माझ्याजवळ उत्तर नाही. मी चुकले, 100% चुकले, पण त्याची मला एवढी मोठी शिक्षा नका देऊ. मला माझं बाळ परत द्या. मला चूक सुधारण्याची संधी द्या जज साहेब, प्लीज. मला माझं बाळ परत द्या. सुधा थरथरत चेहरा झाकून हमसाहमशी रडू लागली. सगळीकडे स्तब्धता होती. सर्वच लोक सुधाची हकीकत ऐकून सुन्न झाले होते.
मिनिटभरानं शिशिर मेहता बोलू लागले. मिलॉर्ड, सुधानं आता जी हकीकत सांगितली ती पूर्णपणे सत्य घटना आहे. हे सत्य आहे हे सिद्ध करायला आमच्याकडे काहीही ठोस पुरावा नाही. मी एवढंच सांगू इच्छितो की जे घडलं ते आमच्या आवाक्याबाहेरचं होतं. मिलॉर्ड, कायद्यानं देखील विस्मेजर फॅक्टर म्हणून एक सोय केली आहे. ॲन ॲक्ट ऑफ गॉड, जे दैवाधीन आहे. ज्या गोष्टी माणसाच्या हातात नाहीत अशा गोष्टींमुळे जर काही कायद्याचा भंग झाला तर तो आपण सुधारू शकतो. मिलॉर्ड, तुम्ही हा विस्मेजर फॅक्टर विचारात घ्यावा. इट वॉज ॲन ॲक्ट ऑफ गॉड. माझा अपघात, भूकंप, माझं 10 महिने बेशुद्ध राहणं, या सर्व दैवाधीन गोष्टी आहेत. आम्ही यात काहीच करू शकत नव्हतो. कायद्याबरोबरच जर विस्मेजर फॅक्टर लक्षात घेतला तर विद्वान वकील साहेब म्हणतात त्याप्रमाणे आम्ही आमचा मुलगा वाऱ्यावर सोडला नव्हता हे लक्षात येईल. आम्ही परिस्थितीमुळे अगतिक होतो. दॅट्स ऑल माय लॉर्ड. दॅट्स ऑल मी लॉर्ड. शिशिर मेहतानं कायद्याचा बराच अभ्यास केलेला दिसत होता. खरंच माणूस किती केविलवाणा होतो परिस्थितीपुढे. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, उगीच नाही म्हणत असं. जज साहेबांनी पुढची तारीख देऊन कामकाज थांबवलं. तिकडे श्रीकांत माधवीची परिस्थिती उगाच चोरट्यासारखी झाली होती. त्यांची काहीही चूक नसताना ते दोघंही स्वतःला दोषी मानू लागले होते. 15 वर्षांनी आत्ता कुठे त्यांच्या संसारात वसंत फुलत होता, तो अवघ्या 4 महिन्यात कोमेजणार. पुढची तारीख येईपर्यंत एकही रात्र त्यांच्या डोळ्याला डोळा नव्हता. ओमला दूर करायचा विचारही माधवीला करवत नव्हता. सुधानं 5 दिवसांच्या स्वतःच्याच बाळाला कसं दूर केलं असेल? परिस्थितीपुढे माणूस इतका अगतिक होतो. प्रतिष्ठा, समाज या सर्वांना इतकं महत्त्व असतं. अर्थातच म्हणून तर असे भोग कुंतीलाही चुकले नाहीत. ती प्रत्यक्ष राजकन्या असूनही तिला कर्णाला दूर करावंच लागलं. त्याग करावाच लागला त्याचा. सुधा तर साधी भोळी मध्यमवर्गीय मुलगी. परिस्थितीसमोर झुकण्याशिवाय काय करणार होती? माधवीनं न कळत ओमला जवळ घेतलं. निकालाचा दिवस उजाडला. श्रीकांत माधवी ओमला घेऊन धडधडत्या हृदयाने कोर्टरूममध्ये शिरले. हृदय कितीही जोरात धडधडलं तरी त्याचा आवाज शरीराबाहेर जात नाही हे किती बरं आहे. नाहीतर आज कोर्टात हृदयाच्या धडधडीचा कोलाहलच झाला असता. श्रीकांत, माधवी, शिशिर, सुधा आणि ॲडव्होकेट गंधेसुद्धा. 11च्या ठोक्याला जज साहेब सावकाश पावलं टाकत आपल्या खुर्चीवर स्थानापन्न झाले. जज साहेबांनी निकाल वाचायला सुरुवात केली. सर्व पुरावे, दोन्ही पक्षांचे युक्तिवाद आणि परिस्थितीचा विचार केल्यानंतर हे कोर्ट या निकालावर पोचलं आहे की DNA टेस्टचा रिपोर्ट हे सिद्ध करतो की ओम हा शिशिर आणि सुधा मेहतांचाच पुत्र आहे. त्यांना ज्या परिस्थितीत मुलाचा त्याग करणं भाग पडलं ती परिस्थितीही अतिशय नाजूक आणि विचित्रच होती. तरीही सुधा मेहतांनी दुसरा कुठलाही मार्ग स्वीकारायला हवा होता. मूल एकदा अनाथाश्रमाच्या पाण्यात टाकलं की आईवडिलांचा त्याच्यावरचा हक्क संपतो. ते मूल सर्वस्वी, अनाथ आणि निराधार समजलं जातं. अशा मुलांना चांगलं घर, प्रेमळ मातापिता मिळवून देणं अतिशय कठीण काम आहे. संगोपननं ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली आहे. सदर मूल दत्तक आईवडिलांजवळ अतिशय आनंदात वाढत आहे. त्याची गरज दत्तक आईवडिलांना अधिक आहे असं या कोर्टाचं मत आहे. मेहता पती पत्नी तरुण आहेत, सुदृढ आहेत. पुढेही मुलं होऊ शकण्याची त्यांच्यात क्षमता आहे. अशा परिस्थितीत हे कोर्ट द हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट 1956 च्या सेक्शन 15च्या अंतर्गत सदर मुलाचं दत्तकत्व अबाधित ठेवतं. हे मूल श्रीकांत माधवी पुरोहित यांच्याकडेच राहील. विस्मेजर फॅक्टर इथे विचारात घेता येणार नाही. कारण जेव्हा मूल जन्माला आलं ते अनाथाश्रमात सोडलं गेलं तोपर्यंत अशी कुठलीही दैवी आपत्ती आलेली नव्हती. भूकंप बाळाच्या जन्मानंतर घडलेली घटना आहे. अँड ॲक्सिडेंट कॅनॉट बी कन्सिडर्ड अन ॲक्ट ऑफ गॉड अंडर विस्मेजर.
यापूर्वी या संदर्भित केसमध्ये कोणतीही कार्यवाही विचारात घेतली जाणार नाही. द कोर्ट इज ॲडजर्न. जज साहेब निघून गेले. माधवीनं ओमला छातीशी कवटाळलं. आज खरोखरीच तिची विल पॉवर कामी आली होती. तिचा ओम तिचाच राहिला होता. श्रीकांत माधवी अतिशय आनंदानं कोर्टरूमच्या बाहेर पडले. शिशिर, सुधा मेहता वरांड्याच्या कोपऱ्यात उभे होते, हरलेले, हताश, हतबुद्ध. शिशिरनं आधार दिला होता म्हणूनच सुधा उभी तरी राहू शकत होती. समोरून पुरोहितांना येताना पाहून मेहता दोघं घाईघाईनं निघून जाऊ लागले. आता त्यांना ओम दृष्टीसही पडायला नको होता. एवढ्यात माधवीनं हाक मारली, सुधा. सुधा थबकली. माधवी तिच्याजवळ येत म्हणाली, सुधा, वकिलानं आपलं काम चोख केलं. कोर्टानं निर्णयही बरोबरच दिला. पण कोर्टाचा निकाल म्हणजे न्यायच असतो असं कुठे आहे? दिस इज अ कोर्ट ऑफ लॉ, सुधा, नॉट नेसेसरीली अ कोर्ट ऑफ जस्टिस. सुधा, मी आई तर नाही होऊ शकले, पण गेल्या काही महिन्यात आई पण अनुभवलंय. एक आईच दुसऱ्या आईची तळमळ समजू शकते. अगं, देव सर्वत्र राहू शकत नाही, म्हणून तर त्यानं प्रत्येकाला एक आई दिली आहे. त्या आईपणाचा, तुझ्या मातृत्वाचा असा छळ मी होऊ देणार नाही. अगं, कागदावरच्या 4 सह्यांनी आई मुलाचं नातं का कधी बदलतं? ते ह्या सर्वांहून कितीतरी उच्च आहे. ओम तुझाच होता आणि तो तुझाच राहील. खरा न्याय आता मला करू दे. असं म्हणत संगोपनचे कार्यकारी ॲडव्होकेट गंधे या सर्वांसमक्ष माधवीनं ओमला सुधाच्या कडेवर सोपवलं आणि कुणाला काही उलगडायच्या आत श्रीकांत माधवी झपाझप पावलं टाकत अतिशय समाधानानं तिथून निघून गेले. ॲडव्होकेट गंधेंच्या चेहऱ्यावर आता खऱ्या विजयाचा आनंद झळकला. उद्याचा चहा आता नक्कीच गोड लागेल त्यांना.